हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज आपण कच्च्या कैरीचे थंडगार असे पने बनवणार आहोत, जे शरीराला आतून थंडावा देते. तेही आपण गुळाचे पने बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धा किलो कच्च्या कैऱ्या, म्हणजे रॉ मँगो. ते आता आपण भाजून घेणार आहोत. आपण आता गॅसवरती एक जाळी ठेवायची, तुमच्याकडे जी जाळी असेल ती ठेवा आणि त्याच्यावरती त्या कैऱ्या भाजायला ठेवायच्या आहेत. अशात आपण ते नीट ॲडजस्ट करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या कैऱ्या नीट भाजल्या जातील. आपल्याला ते दोघं साईडने भाजायचे आहेत आणि सॉफ्ट होईपर्यंत भाजायचे, म्हणजे त्यातला जो आतला पल्प असतो तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आणि त्या मध्ये मध्ये अल्टीपल्टी करत राहायचे आहेत, म्हणजे जेणेकरून सगळीकडे चांगल्या भाजल्या जातील आणि त्याचा पल्प एकदम मस्त निघून येईल चांगला. तर आपल्या आता कैऱ्या मस्त भाजत आल्या आहेत, म्हणजे दोघं साईडने भाजल्या आहेत चांगल्या. थोडे असे हे जे काळे काळे साल दिसते तीही निघून जाते वरच्या वरती, म्हणून त्याला काही घाबरायची गरज नाही. तुम्ही नीट भाजायच्या आहेत कैऱ्या, जसं आपण वांगे भाजतो ना त्याचप्रमाणे ह्या कैऱ्या पण भाजायच्या आहेत. तर आपल्या कैऱ्या आता भाजून झाल्या की नाही आपण चाकू आतमध्ये टाकून बघायचा आणि आपल्या कैऱ्या भाजल्या आहेत म्हणजे समजायचं. आणि त्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे थंड व्हायला ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर त्याची वरची साल मग काढायची असते. तर अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान लागतं, कारण ही पूर्वी ही पद्धत वापरली जायची. जेव्हा काही नव्हतं ना तेव्हा चुल्यामध्ये, म्हणजे चूल असतं ना आपलं, त्याच्यात जे कोळसा असतो ना त्याच्यात हे भाजले जायचे. तर त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. हे आपले आजी वगैरे ते असे भाजायचेत मस्त चुल्यामध्ये, कैरी टाकून द्यायचेत आणि ते मस्त, ती मला आठवण अजूनही आहे. तर मी अशा पद्धतीने बनवते, म्हणजे जेणेकरून जो म्हणजे मँगो पल्प आहे तो मस्त सॉफ्ट होईल आणि तो निघून येईल आणि त्यानंतर आपण त्याचे पने बनवायला मस्त तयार करू शकू. तर अशा प्रकारे सगळं गर आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. कैरीचा सगळा निघून जातो, गर एकदम सॉफ्ट होऊन जातो. चमच्याने काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवायची आणि त्याच्यात तो पल्प, जो कैरीचा पल्प आहे तो घालायचा आहे त्याच्यात. आणि आपल्याला आता गूळ घालायचा आहे. आपली अर्धा किलो कैरी होती तर आपल्याला 300 ते 350 ग्रॅम जवळजवळ गूळ लागेल. तर माझ्याकडे अशा प्रकारचे म्हणजे छोटे छोटे पीसेस आहेत गुळाचे, जे मी टाकणार आहे आता, म्हणजे टाकलेले आहेत म्हणजे. आणि ते आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याचं नंतर मग गूळ आणि कैरी मिक्स झाली की त्याचं पाणी सुटेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो चांगल्या प्रकारे मस्त शिजवायचा आहे. आता त्याचं पाणी होईल आधी आणि मग त्यानंतर मस्त आपण झाकण ठेवून शिजवायचं. आता मस्त गूळ आणि कैरी आता मिक्स झालेली आहे. थोडी अजून गूळ म्हणजे थोडा विरघळला नाही, पण तो पूर्णपणे विरघळून जाईल त्या पाण्यात आणि त्यानंतर मग आपलं मस्त कैरीचा पल्प तयार होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला मस्त शिजून घ्यायचा आहे आता आपला कैरीचा पल्प, म्हणजे तो गूळ पूर्णपणे मिक्स होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. आणि हे जर तुम्ही म्हणाल ना तर फ्रीजमध्ये तुम्ही म्हणजे 1 महिने 2 महिने पण ठेवू शकतात, कारण आपण ते मस्त गुळामध्ये शिजून घेतलेलं आहे, म्हणून ते खराब नाही होणार. आणि हा पल्प घालून तुम्ही केव्हाही सरबत बनवू शकतात. तर त्याच्यात मी थोडं चवीपुरते मीठ घातलेले, म्हणजे आपण जेव्हा ड्रिंक बनवू तेव्हा आपल्याला जास्त काही घालायची गरज नाही. तर आणि थोडंसं जिरा पावडर मी घातलेली, म्हणजे जिरा पावडर ही कैरीमध्ये जर टाकली तर टेस्ट अजूनच छान होते. तर चला, आपले मस्त आता याचं कैरीचं आणि गुळाचा पल्प तयार झालेला आहे. तर त्याला आपण आता ड्रिंक बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी मी जवळजवळ 1 चमचा कैरीचा पल्प घेतला आहे आणि त्याच्यात मी गोंदकतिरा पण ॲड केला आहे. तो पण शरीराला थंडावा देतो, जेलीसारखा दिसतो आणि छान लागतो पल्प. आणि त्याच्यात अजून घातले पुदिन्याची चटणी, म्हणजे पुदिन्याची चटणी जर घातली तर अजूनच छान ड्रिंक बनते. आणि त्याच्यात घालायचं आहे मस्त थंडगार पाणी, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आईसही घालू शकतात, म्हणजे
तुम्हाला जर जितकं थंड लागेल तितकं तुम्ही बनवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पन्हं. आणि हे अशा प्रकारे तयार झालेले पन्हं. आणि तुम्हाला आवडलं तर प्लीज 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 लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अशा प्रकारे ड्रिंक तुम्ही नक्की बनवून बघा आणि सांगा मला कशी झाली होती. आणि एन्जॉय करा मस्त उन्हाळ्यात थंड थंडगार कैरीचे पन्हे. आणि एन्जॉय युअर डे. बाय.